मी आज भाजून वांग्याचं भरीत करणार आहे. हो का, मी वांगी कशावर भाजले ते बघा. त्यासाठी मी विस्तू पाटीत आणला आणि पाटीत विस्तू फुलवला आणि हो का वांगी भाजून घेतली ती. आता झालं इकडं 2 वांगी सोलून घेतली ती, कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर चिरून घेतली. आता ही वांगं सोलायचं राहिले. ही 2 सोलली ती, 2 सोलली ती ह्याचे साल्ट. वांग्याचं भरीत, भाजलेल्या वांग्याचं भरीत मल्हारी मार्तंडाला लय आवडतं आणि थंडीच्या दिवसात खायला छानच लागतं. हो का, आता ही 3 वांगी सोलून घेतली. इकडं हार मी फुलवलेला आहे. हे सोललेल्या वांग्याचा कचरा, त्याच्यासाठी घेतलाय मी इथं कांदा, कोथिंबीर, भाजून वांगी त्याची सोलून ही साल काढली. इथं हारावर भाजली. हारावर भाजलेल्याला चव वेगळीच असते. हो का, आता ही वांगी आता मी ह्यात वतलंय तेल कढईत. वांग्याचं भरीत करते, वांग्याचं भरीत चुलीवर म्हणजे हारात भाजलेल्या. त्यासाठी टाकली जिरे, मोहरी टाकली. आता ही जिरं, आता ही कांदा, लसूण पण टाकायचा, पण लसूण मागणं टाकायचा. लसूण करपला की कांदा होत नाही, म्हणून लसूण थोडा कांदा नरम पडला की मग लसूण टाकायचा. आणि ही वांगी अशी मोठी मोठी आणलेली, मोठी वांगी भाजून एवढी झाली ती. त्याचे साल्ट काढून घेतले. कांदा चांगला होऊ द्यायचा. आता ही टाकला मी लसूण. कांदा थोडासा नरम झाला, त्यात लसूण टाकला. कांदा निमारदा होत आल्यावर त्यात लसूण टाकायचा, म्हणजे कांदा लसूण बरोबर होतो. आधी लसूण टाकला तर आधी करपला जातो आणि कांदा तसाच राहतो, म्हणून आधी लसूण टाकायचा नाही. इकडं कांदा होतोय तर इकडं ह्याच्या फोडी करून घेऊया. किडकं नसल्यामुळं, नाहीतर किडकं असलं वांगं की आतनं काळं पडतं, एवढं लक्षात ठेवायचं. बघा, नुसतं उलटण्याने केलं तरी. आणि ही साल्ट पण ठेवायचं असतं. हा इरलं म्हणतात ह्याला. बघा, आता घेतलं आपण बारीक करून. आतनं पांढरं शुभ्र वांग निघालं की समजायचं चांगलं वांग आहे. अशा फोडी करायच्या उलटण्याने. वांग्याची ही राहू द्यायचं. ही 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 खायला चांगलं असतं, म्हणून राहू द्यायचं. इरलं त्यात तर सगळं असतं वांग्याचं. आता तोपर्यंत तिकडे कांदा होत आलाय. बघा, झाला कांदा. ह्यात आता आपण थोडीशी हळद घालायची कलर येण्यासाठी. आला कलर. ही तिखट काळा मसाला
रोहिणी मसाले माझाच मसाल्याचं ही एकच चमचा टाकायचं. हो का, एकच चमचा टाकला. चांगला कांदा लालसर चांगला तडतडीत भाजू द्यायचं म्हणजे चांगलं लागतं भरीत. आता ह्यात टाकायचं मीठ. हे मीठ सपट चमचा. त्यात टाकू दे ही सगळं कोथिंबिरी सकट टाकायचं. ही थोडंसं कारळं आणि हे तीळ ह्याचं कूट आहे थोडंसं, आणि ही शेंगदाण्याचं कूट थोडंसं, ही चवीसाठी टाकायचं. अजून भारी टेस्ट येते त्यामुळं. कसं झालंय बघा. हे सगळं मोडायचं आणि ह्याला बनायचं भरीत. ही शंकराला म्हणजे जेजुरीच्या खंडोबाला लय आवडतं ही भरीत. भरीत आणि बाजरीची भाकरी. तर आता हे आपलं तयार आहे भरीत. बघा कसं झालंय सांगा. चला, हारात भाजलेलं वांग्याचं भरीत मी कसं केलंय बघा, आणि सांगा व्हिडिओ बघून. कमेंट करा, लाईक करा, हाईप करा, इकडं तिकडं पाठवा, आणि काय चुका असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद.